विक्रोळीच्या कन्नवार नगरमध्ये कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे। मात्र यामध्ये 2 कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत। मी सध्या आहे कन्नवार नगरमध्ये। कन्नवार डेपोच्या आतमध्ये ही उभी असलेली A185 क्रमांकाची बस जी आहे, ही बस चालकाविना या ठिकाणावरून पुढे थेट या द टी बार या जो चहाचा स्टॉल आहे त्याला जाऊन धडकलेली होती। जी माहिती मिळालेली अनुसार देऊळकर नावाचा जो चालक आहे त्याने ही बस चालू केली। त्यानंतर तो बाजूला असलेला टॉयलेटमध्ये या बस जी आहे ती चालू ठेवूनच गेलेला होता आणि त्यानंतर ही बस उतार असल्यामुळे थेट पुढे जाऊन या टी बारच्या इथे धडकली। त्या ठिकाणी काही कामगार बसलेले होते। त्या कामगारांपैकी 2 कामगार जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत। मात्र मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे, कारण आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे त्या मानाने गर्दी कमी होती, कारण इथे बाजूलाच एक मोठं कॉलेज देखील आहे, त्यामुळे इथे बरीचशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र या घटनेत आता जे चालक आहे देऊळकर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली पुढची चौकशी सुरू आहे। काही नागरिक आहेत माझ्या बरोबर। दादा, काय सांगाल? एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। 2 कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत, मात्र कुठेतरी हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। 100% अपघात जे बनाय त्यांनी ती गाडी बंद करायला पाहिजे। त्याला हँडब्रेक असेल, काहीतरी असेल ना, ते करूनच त्यांनी जायला पाहिजे होतं। त्यांनी गाडी चालू ठेवली। चालू असल्यामुळे ती गाडी पुढे येऊन कदाचित एक्सलेटर वाढलं असेल आणि ती गाडी जाऊन धडकली। दुर्दैवाचा भाग एवढाच आहे की काय अपघात झाला नाही, फक्त दुकानाला लागलं। आणि असे अनेक प्रकार घडत आहेत। परवाचा कुर्ल्याचा प्रकार पाहिला। आता ड्रायव्हरचा निष्काळजीपणा म्हणा किंवा या इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीतरी गडबड असावी। तुम्ही आता माहिती घेतली, तुम्हाला त्यांनी असंच काही सांगितलंय? मला असं सांगितलं की त्याचा हँडब्रेक खराब आहे, हँडब्रेक लागत नाही आहे। कारण कुठलाही ड्रायव्हर खाली उतरून गेल्यावर तो हँडब्रेक खेचतोच खेचतो, तर ह्यांनी ते हँडब्रेक खेचलेलं नाही आणि गाडी उतरणीला होती। उतरणीला असून जरा जर लागलं तर ती स्टार्ट होऊ शकते। एकतर तो ड्रायव्हर पियालेला आहे काय त्याची चाचणी करावी किंवा गाडीची यंत्रणा बरोबर नाही काय याची पाहणी करावी आणि तो रिपोर्ट द्यावा, जेणेकरून पुढच्या भविष्यात असे अपघात होणार नाही। काही स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी होते। त्यांचं म्हणणं असं, या संदर्भात आम्ही जे डेपोमधील कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना विचारलं असता त्यांनी या बसचे हँडब्रेक जे आहेत ते खराब असल्याची शक्यता वर्तवलेली आहे। या प्रकरणी जो चालक आहे देऊळकर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र या गाडीमध्ये असा काही प्रकारचा बिघाड होता का की काही निष्काळजीपणा झालेला आहे, याची चौकशी होणं गरजेचं असल्याची मागणी जी आहे ते या ठिकाणचे नागरिक करत आहेत। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।